बोलायचं ना काय बोलायचं मला काही कळतच नाही. काय करायचं काय झालं? अरे काय झालं म्हणजे ही माझी बायको रोज डबा आणायला उशीर करते, त्याच्यामुळं डेपोला पण गाडी लेट जाते. काय करायचं? अरे जाऊ दे रे अरण्या. अरे आपलं उभं आयुष्य गेलं ह्या लाल डब्यात. आपली हाडं खिलखिली झाली कोकणच्या रस्त्यावर. काय समजलं? हा, अरे नशीब तुझ्या घरातनं डबा येतो म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा आहोत. बरोबर नाही तर आजकालचं ड्रायव्हर कंडक्टर बघ, हा डेपोत काय जा भेटल वड भजी खातात तरी लोकांची सेवा करतात का नाही? बरोबर. आणि हा बघ, आपली जी तुकतुकीत आणि मखमली जी कांती आहे का नाही, ती तुझ्या घरातनं डबा येतो म्हणून. काय समजलं? असं बोलता माहिती? तू पण लग्न कर वासाड्या, म्हणजे तुझ्या पण घरातला डबा येईल. नाही नाही ते काय नाही, माझं सगळं बरंच झालेलं आहे. काय काय पैशासाठी लाल डबा हा? आणि पोटासाठी तुझ्या घरातला डबा. काय समजलं? हो हो दादा, काय रे? अशी मध्येच का बरं गाडी थांबवली? काय झालं? मला जरा घाई आहे हो. एक काम कर ना, इथं झाडा झुडपात जाणे मोठा होऊ दे. ती घाई नाही हो, मग गावाला पोचायची घाई. एक मिनिट, काय झालं? तुझ्याकडे बघून मला एक प्रश्न पडतो. काय? ही गाडी मंडणगड आहे, हा, तुला मुंडणगड वाटली नाही ना? फालतूपणा करू नका. फालतू पण ना, खरं आहे. एक तर रस्त्यावर गाडी थांबवली तुम्ही टाकल्यावर जोक मारताय. वारे वा, हसू नका. नाही. दादा 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 ऐका काय? ना, माझ्या बायकोला कळा सुरू झालेल्या हा, हा. आहेत. मला बाळ होणार आहे, तर ते बाळ होण्याच्या आधी माझे पोहोचणं गरजेचे आहे हो. अरे एवढंच नाही वासाड्या, कशाला काळजी करतो? काय? तिकडे डॉक्टर आहे, सगळे व्यवस्थित बालनपर करून घेतील. अरे नाही ना. अरे नाही काय, तिकडे गेल्यावरती पोरगा बोलणार आहे माझा बाप नाही आला तरी नाही आला." असं करणार आहे? अरे काय करताय तुम्ही? फालतूपणा नका ना करू. अरे काय अरे अरे त्याची आई मला आयुष्यभर टोमने मारेल नाही गेलो तर. एकदा डबा येऊन द्या. हा? एकदा का डबा आला रे, अशी गाडी पलवतो तुम्हाला सांगतो. मोऱ्या हा? मंडणगडचा टाइम सांग कितीचा आहे? 5 वाजताचा. 1 वाजता पोचवतो. नाही 1 वाजता जर पोचवली तर ढंगा खालून जाईल. बोल ज्या डेंग्या खालून. काय झालं? आता आता 1:30 वाजलेला आहे. हा. अरे 5ला गाडी पोहोचणार आहे, तुम्ही फार फार तर 4:30 म्हणा, 4 म्हणा, तुम्ही 1 म्हणता, ते बी 1:30 वाजता. नका ना फालतूपणा करू. अरे मला घाई आहे, मला बाळ होणार अरे आहे. हो, मोठा बाल होणार आहे, बाल होणार आहे. आम्हाला काय पोरा बाला होणार नाही आहे. काय असं नाही हो. साडी पडली होतो नका. असं नका ना. मोठा बाल वाला पोरग्या विनंती आहे, विनंती हो, असं नका ना करू. बायकोला फोन लाव तुझ्या. ए, काय असं लावतो आता काय? फोन लाव. कुठं अडकली मला तेच कळत नाही. हॅलो, अरे काय झालाय? कुठं आहेस तू? किती वेळ झाला, आम्ही किती वाट बघायची, कळत कसं नाही तुला? आ? अरे तिकडून येतेच कशाला तू? किती वेळा सांगितलं त्या मंदिराच्या मागच्या रस्त्याने येऊ नकोस. तिकडे विजेचा खांब ना त्या माणसाचं घर, त्याच्या बिलामध्ये तू अडकतेस ना. एक दिवशी त्या माणसाचं घर पाडशील तू. ये लवकर. अरे वहिनीशी असं बोलतात काय? मग? अरे माझं तर लग्न झालं असतं ना, तर दिवस रात्री मी बायकोवर प्रेम केलं असं. काय जमत हो? काय? तुमचे लग्न नाही झाले? नाही बाजू. मग अशी कुठल्या कॉन्फिडन्सने म्हटले तुम्ही की आम्हाला पोरं झाले नाही का काही? ते आपलं बोलायचं पण बोलू आम्ही काय. बोलायचं म्हणून बोलत नका जाऊ, डोक्यात जातं ते. काय एक विनोद होता. तोंड ते काय बोलत. काय झालं? काय बाबा मला वाचवा, मला वाचवा. खाली उतर. हा वेगळं सीट आहे, हा तुझा बाप आहे. बाबा मला वाचवा. वाचाड्या, बापाचा चेहरा विसरलास? विसरणार नाही तर काय करणार? बाप हाय घरामध्ये. काय झालं आता? बाप आपला दिवस रात्र हॉर्न वाजवत फिरतोय गल्ल्यांमध्ये. माझी सुट्टी आहे ना. वहिनी राहू द्या. हा पोरगा जन्माला घातलाय का साबणाचा बुडबुडा जन्माला घातलाय? हा? जन्माला घातला ना, तिला हवेत पडून दिला. हा? हा बुडबुडा जगाला किती त्रास देतोय माहितीये तुम्हाला? अरे हो, पण काय केलं? काय माहिती नाही. याला ठेवून घ्या, तुमच्या सोबत कुठं पण घेऊन जा. माझ्या नजरेच्या टप्प्यात दिसता का मला यो? अरे पण कुठं ठेव त्याला? कुठं घेऊन जाऊ? आरसा आहे हा. ना, त्याला लिंबू मिरची म्हणून लटकावा, नाही तर कुठेही घेऊन जावा. मला माहित नाही, त्याला घेऊन जावा. अरे असं काय त्याला कर- घेऊन जावा. अरे पण मी असं काय करते, त्याला नाही घेऊन जाऊ शकत. हे बघ काय झालंय, आता 4 दिवस तरी मी घरी येणार नाही आहे. मुंबईवरनं सावंतवाडीला जाणार आहे आणि सावंतवाडीनं डेपोला जाणार आहे. 4 दिवस तरी येणार नाही. कुठं नेऊ याला? हे टायर आहे ना, हा. त्याच्यामध्ये हवा म्हणून भरा आणि घेऊन जावा. मग त्याला घेऊन जावा. ऐका ओ ताई ताई ताई, बाळ आहे तुमचं, त्याला तुम्ही टायर मध्ये हवा म्हणून भरणार आहे असं नका करू ना. जाऊ द्या ना. हा? चला ना, गाडी काढा ना प्लीज. यो कोण आहे? हा तो प्रवासी. इसबाई, असल्या चेहऱ्याचे प्रवासी घेऊन फिरता? त्यापेक्षा नोकरी सोडा आणि घरात बसा. ओ काय बोलताय तुम्ही?
म्हणजे एवढं काय वाईट आहे माझ्या चेहऱ्यात नाही, नाही. नाही तसं चेहरे तुमचे काय वाईट नाही मग? कोकणात असलं दिसणार फक्त काजूच असतात. अरे हा काय माणूस आहे का काय अरे काही पण बोलतोय ना असं काजू सारखा दिसतो मी काही बोलू नका अरे नीट बोल ओ दादा दादा तुम्ही दादा का याला घेऊन जावा जन्माला घालताना लई हाऊस होती ना तुम्हाला याला तुमच्यासोबत घेऊन जावा मला एकट्याला होती आहोत एकट्याला होती आहोत तर मी एकटी सांभाळू त्याला कॉलेज मध्ये झालं नाही बघितलं? तू आता बोलायचं नाही एक काम कर तू ही गाडी चालव मी ह्याला घरी घेऊन जातो चल बघितलं पुन्हा घरी घेऊन अरे जायचं नका ना एक जबाबदारी केली की झाली गाडी चालव मी चाललो घरी गाडी चालव मी चाललो घरी नका, ऐका, काय ऐका. तुम्ही चालवायची आणि याला पण तुम्ही सांभाळायचं ऐका ना याला पण तुम्ही सांभाळायचं ऐका ना काय जबाबदारी ओ, नको? ओ, ताई 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 अरे थांबा नका जगडे करू रस्ता आहे हा ओ दादा अरे चला ना नाही तर इथेच 5 वाजून जातील काका परत बोला 5 बोला 5 5 नाच टकल्या नाच बघितलं कसं करतो हा बघितलं सगळ्या गावात असंच फिरत असतो सगळे गावकरी माझ्याकडे येतात कोणाला तोंड देऊ आता मी आता एक मिनिट आता काय केलं नंतर तू पप्पा मी काय नाही केलं मग? रस्त्यावरून मिरवणूक चाललेली हा. मग मी फक्त फटाके लावले तिथे हा. तर सगळे माझ्या अंगावर धावून आले अरे काय चुकलंय बिचाऱ्याचं मग? मिरवणुकीत फटुकडे तर फोडले त्याने फक्त मिरवणूक नव्हती ती मग? अंतयात्रा होती खांदेकरी होते ना हा. त्यांच्या पायामध्ये फटाकड्याची माळ टाकली अरे बापरे. खांदेकरी बिचारे अय्या, 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 अय्या. असं करून बॉडी सोडून दिली जाम मजा आलेली ए, नाही 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 मारू नका असं मारून होते ए बेटा 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 इकडे इकडे शहाणा बाळ आहे ना तू असं नाही करायचे बेटा लोकांना त्रास नाही द्यायचा हा? चांगलं नसतं ते हे बघ चॉकलेट खायचं तुला वा वा पाहुण्यानो हा? म्हणजे तुम्हाला बाल होणार आहे म्हणून असं लाड करता आहे ना. तसं काही नाहीये असंच करतोय Practice. अरे नाही ना हो. अरे लहान मुलं आहे ना फुलांसारखी असतात हा? त्याच्यावर असं वसवस नाही करायचं प्रेमाने समजावून सांगायचं मग ते प्रेमाने प्रतिसाद देता हो की नाही रे? काका तुम्ही खूप चांगले आहेत काका हा मग हे घ्या माझ्याकडून तुम्हाला भेळ अरे वा अरे बा बघितलं का चांगला वागतोय तो भेळ आणली बा पोराने माझ्यासाठी हा आहा. बारी रे मस्त भेळ आहे. मस्त आहे ना कुठून आणली मी बनवले काका तू हो ते बॉडी घेऊन जात होते ना हं. तर मागे मुरमुरे फेकत होते मी असे गोळा केले आणि भेळ बनवली अरे काय अरे किती गंधपटक पोरग आहे रे हा आता कळलं तुम्हाला बोला ना आता मुलं ही देवाघरची फुलं हा फुल आहे हा फुल आहे हा फुल आहे हा काटा आहे काटा तो पण बाबलीचा एकदा घुसला ना का निघत नाही याचे पराक्रम माहितीये काय केलं बाबा आता कोंबड्यांना दाणं घालतो ना त्या दाण्यानं गम लावून ठेवतो हा. सगळ्या कोंबड्यांच्या चोची अशा चिकटून जातात अरे हो येतं कायच नाही आमच्या घरी कासव आहे आम्ही कासव पाळलेला आहे संध्याकाळच्या टायमाला आहे ना तो कासवाने सगळी मान बिन पाय आत घातला ना. या वासाने सगळ्या बाजूने चिकन पट्टी आजपर्यंत कासव बाहेर आलंच नाही एवढा सगळे याचे धंदे आहे अरे काय तू पोरग आहे हे याला आहे ना म्हणजे बिजी ठेवा याला शाळेतून आला क्लासला टाका ट्युशन लावून द्या बिजी ठेवा त्याला वेळ देऊ नका असे धंदे करायला अरे त्याला आम्ही बिजी ठेवलेला हा. त्याला शाळेत टाकलेला पण शाळेतून त्याला काढून टाकला माहिती आहे का का बरं? त्यांनी काय लिहिला काय लिहिलं मोठ्या शाळेच्या फल्यावर लिहिला हेड मास्टरची आई मेली 3 दिवस डायरेक्ट रजा डिक्लेअर करून टाकला काय अरे काय असतो रे हा अरे 10 वर्ष झाली ते हेडमास्टरची आई मेली आणि तिच्या नावाने ही शाळा आहे तरी सुद्धा हा वचरा असं कसा करतो म्हणजे नुसतं हाच नाही ती पोर पण बाखरे काय मग? करायचं मी काय म्हणतो ऐका पाहुण्यानो अजून वेळ गेलेली नाही आहे तुमचा बाल अजून जन्माला आलेला नाही आहे तुम्ही इथनं पल काढा तुम्ही नका ना फुकटचे सल्ले देऊ हो. अरे बोलायला नको वाक्य एकच होतं ना बोल नको फालतूपणा नका करू ऐका ना दादा गाडी काढा मला खूप घाई नाही 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 गाडी सुटणार नाही याला तुमच्या बरोबर घेऊन जावा नाही तर गाडी मी सोडून देणार नाही गाडी मी सोडायची नाही ऐका ना तुमच्या पोरगा आहे तुम्ही सांभाळा ना मला थोडी घाई हो सोडा गाडी सोडा हा. त्या पोलीस स्टँड वरती याच्या मामाकडे ह्याला सोडा गाडी सोडा गाडी सोडा अरे मी का बरं सोडू याच्या माझ्या काय संबंध आहे तुम्हाला घाई आहे ना मग घेऊन जावा त्याला अरे पण काय सांगा ना. करतो कसं घेऊन जा मंडटगड कुठं आणि दापोली कुठं आहे मग ए, यार ने- तुम्ही याला घेऊन जावा ओ गाडी काढा पटकन त्यान बायना का बरं या गाडीत बसलो काय माहिती एक तर एकच पॅसेंजर आहे गाडीमध्ये मग वसाड्याला. कळतंय ना वाछड्या हा मग? तुझ्या एकट्यासाठी ही गाडी सोडली कंपनी तुझ्यासाठी एवढा डिझेल फुकट घालते तरी विश्वास नाही तुला त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये एक तर 8 रानात गाडी थांबवली तुम्ही ते मला काही माहिती नाही मला सोडा अरे हो वाटता सोडा सोडा आला काय बघा. बोलायचं?
मी काय म्हणतो तरी तुला सांगतो तू डेपो मध्ये एकट्यासाठी एवढी मोठी गाडी काढूया नको म्हणून करायचं. ती स्टेपनी असते त्याला गुंडालीला असता असा सरकन सोडलेला असता एवढ्यात पोहोचला असता मंडणगड तुम्हाला काय काही बाई बोलायला ठेवलंय का हो इथं? ते माझं वैशिष्ट्यच आहे ना म्हणून तर मला इथं ठेवलेला मला तुमच्याशी बोलायचीच नाहीये. नको बोलू तुझ्याबरोबर बोलायला लेखक मला वाक्यात लिहिला नाही आहे. काय कराकडे मला नाही माहिती, मला माहिती नाही. ओ ताई 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 मी तुमच्या नाही नाही पाया पडू नका माझ्या. पाया पडतो. मी काय मला गाडी जाऊ सोडणार दे. ह्याला घेऊन जावा मी गाडी सोडायला देणार नाही. ऐक ना ह्याला घेऊन जावा अरे लय ऐकू तिला आलाय ऐक ना मला जाऊ दे ना, गाडी सोडतो ना मी. हा घाई कुतीला आलाय तो दिसतोय हा. मला एवढा त्रास होताय तो दिसत नाही काय आता काय? याचं सगळं मी निस्तारायचं इथं काय? एक मिनिट आता काय त्यातून केलं या काय केलं आपल्या शेजारची बबली माहितीये तिचं काय झालं तिला बोलला जादू दाखवतो मग? घेऊन गेला बावडीवरती म्हणाला पादलीतलं पाणी न काढता तुला भिजवून दाखवू हं? ती हो म्हणाली दिली ढकलून बावडीमध्ये अशी बोली का? नको, चल, चल. काय पोरगं आहे हे? आता डोलं उघडलं तुमचं पण हे बरं झालं तू माझे डोळे उघडलेस आपल्या पोराची आपल्याला काळजी करायला पाहिजे आपली पिढी बर्बाद होऊ नये म्हणून आपल्याला ह्याची काळजी घ्यायला पाहिजे दिस इज माय सन इज माय काळजी चला ए वाला मी नोकरी सोडली चला अरे ओ, अरे असं कसं चाललंय तुम्ही ओ दादा कंप्लेंट करीन तुमच्या कंप्लेंट करीन. अरे कंप्लेंट करण्याचं काही पण कर तू जा इकडून अरे असं कसं चालले तुम्ही? अरे मी नोकरी सोडली हिता इथं नोकरी सोडली जा आता. अरे अरे काय हा माणूस चालला गेला गाडी सोडून चालला गेला. ते काय नवरा बायको आहेत ना ही नेहमी त्यांची कटकट चालू आहे राग शांत झाला की तू येईल परत अरे पण कधी येईल? कधी काय येईल आणि त्याचा राग काय एवढाच आहे नाकावडा नाकावडा हा तो काय जास्त वेळ टिकत नाही काय समजलं अरे पण तोपर्यंत आपण काय करायचं? काय नाही आपण पत्ते खेळूया तर मी काय पत्ते खेळायला आलो अरे काय झालं पत्ते खेळलं तर तेवढा वेळ निघल हा बघ तू जर जिंकलास तर तुला पोरगा होईल मी जिंकलो तर मला पोरगा होईल अरे लग्न झालेलं नाही तुमच्या तुम्हाला पोरगा मला पोरगा होईल.